ನಾನಾ ಗೇಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಉಡಲೆ ಬಂಧನನುರಲೆ ಭಯತರಲೆ ಲಜ್ಜಾ ಸಂಕೋಚ ಸರ್ವಗಳಲ್ಲಿ ಲಜ್ಜಾ ಸಂಕೋಚ ಸರ್ವಗಳಲ್ಲಿ ಚಿತ್ತತ್ತಳಲೆ 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 ರಾಧೆ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮುಕುಂದ ಮುರಾರಿ 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 ರಾಧೆ ಕೃಷ್ಣ ऐका हो ऐका आजपासून काशीराम सावळला असल्यास पुण्याचा कोतवाल केला
मंडळी, ही नाटक बघणारी माणसं, कष्ट करणारी माणसं, सर्वसामान्य माणसं. त्यांचे कष्ट कसे तर रोज तेच तसेच आणखीन तसलेच. देह कामात पण डोक्यास त्यात वाव नाही. कामात दाम आहे पण राम नाही. दाम सुद्धा कसा पुरेल तर हराम. मग उबल्या जीवाला लागतो काही वरकड आनंद, काही करमणूक, तहान लागावी तशी. दोन घटका जगणं दिसायला लावणारं काहीही. बस हलकं फुलकं द्या, रंगीत संगीत द्या, द्या घटकाभर जीव गार करणार, मनपसंत, सर्व विसरून पोटभर हसता रडता येईल असं. सर्व खोटं खोटं असू द्या मात्र. जगण्यात ते त्रास उगीच करमणुकीत नकोत रे बाबा. लोक मागतात, व्यापारी देतात. मागणी तसा पुरवठा. हलकं फुलकं, रंगीत संगीत, जीव गार आणि डोकं ठार करणार, गॅरंटी युक्त खोटा माल. पण हा सिनेमा असा नाही. याची गोष्ट नाही काऊ चिवची, नाही ताई भाऊची, नाही नाना घाशीची. हा एका काळाचा चित्रपट. काळाच्या या पटावर हलत असतात काही प्यादी आणि कितीक फर्जी. प्याद्यांचे फर्जी आणि फर्जींची प्यादी करणारा काळ इथला अदृश्य नायक. हा इतिहास पण नव्हे 2-4 राजांचा की 10-5 लढायांचा, तर हा एका कालखंडाचा इतिहास. कोण नाना, कोण घाशी, कोण निजाम आणि कोण हजाम. शेवटी कालाय तस्मै नमः महाराज. तर आता पुढे चला. नाटक आणखी सिनेमा यात हा फरक आहे महाराजा. सिनेमा म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता मी जे काही करणार ना ते सगळ्या खेळांना कायम. मग तुम्ही हसा नाही तर रडा, त्या खुर्चीच्या खुर्चीत झोपा किंवा रिकाम्या खुर्च्या असू द्यात. इथं आम्ही जे एकदा करणार तेच तंतोतंत रोज दिसणार, फिल्म तुटेपर्यंत. आहे का नाही? आता मी तुमच्याशी बोलतोय, पण तुम्ही कोण ठाऊक नाही. तुम्ही मला पाहता, पण मला तुम्ही कुठे दिसताय? मी बोलतोय कॅमेऱ्यातून. हा, तुमचं हसणं रडणं, तुमच्या टाळ्या शिट्या मला ऐकू येणार नाही. उद्या पुन्हा या. आज पाहाल तेच डिट्टो उद्या दिसेल. पहा बाबा, मी आता कान हरवला, ही भिवलेली हा खांदा पाडला. उद्या हेच असंच, उद्या परवा तेरवा रोज, जेवढ्या वेळा पाहाल तेवढ्या वेळा सही सही. सिनेमा म्हणजे बरं का मंडळी, मालिका हलत्या चित्रांची, ध्वनी जोडून तयार केलेली, केवळ यंत्रांनी टिपलेली. मग खरं काय? खरा सिनेमाचा विषय, मक्खी त्यातली, तेवढंच खरं. अरेच्या सदाशिवाय नमः. जो साम सदाशिव असा आहे की सत्वरो म्हणजे
प्राज्ञासे चित्स्वरूप प्रकाश अवस्था त्रय साक्षी जागृतकाली त्यास विश्व स्वप्रकाशी तेजस सुषुप्तकारी प्राज्ञासे ज्यास म्हणतात जो एकच आत्मा उपाधिभेदी करून नाना प्रकारे भासतो पाय नसता चालतो डोळे नसता पाहतो हात नसता घेतो कान नसता ऐकतो असा आत्मा 10वे वर्ष विवाह झाला पुढे 11-12 वर्षानंतर कामाविर्भाग शरीरी होऊ लागला व्यर्थ लेतस्खलने करून पाप व शरीरला समजू लागले तेव्हा सोडून देऊन निश्चय केला परंतु कामाविर्भाव विशेष येणेकरून पापवृद्धी होत असे तेव्हा विचार केला की पितामह यांची बुद्धी धर्मशील असता सात्विक आणि निषिद्ध कर्म करणेच नाही असे असता माझे चित्त पापाकडे थोडेसे का जाते याचा विचार करता मातामह पक्ष अतिव्यभिचारी तो संस्कार आहे संस्कार बन इतिहासातील प्रसिद्ध 3.5 शहाण्यांपैकी एक असे जे श्रीमंत नाना फडणवीस यांनी आपले एक चरित्र आपण लिहून ठेवले त्यातील काही उतारे आपण ऐकत आहात माझी स्त्री यशोदाबाई त्यातून बाहेर निघाल्यावरी तिने घोडी टाकून दिली पाय उतारा होऊन अंगावरील दागिने काढून फाटके वस्त्र नेसून अंगास माती लावून दिल्लीच्या रोखी गेली तेथे सोबत मिळून सुखरूप चिगणीस पोचली मातोश्रींचा शोध केला तीच बरोबरील किस्मतकार भेटला पळता पळता घोडियावरून पडली व त्या योगे अंत झाला कळे चित्त भ्रमिष्ट झाले न मातुपर दैवता मरणकाली निकट राहिलो नाही वडील दारे कोणी उरले नाही चित्त शोकाने विदीर्ण झाले निर्धार केला की इतोपरी काशीवास करून देहाचे सार्थक्य करावयाचे तीस 2 महिने जाऊन 3रा महिना लागला आहे कोटी अवतार या करावयाचा मनसुबा करावा नारायणरावचे धाबे नाना फडणीस सखाराम बाबा त्र्यंबकराव मामा अन हरिपंत फडके तयार करीती शिवलिंगे वाळूच्या ओल्या गोळ्यांची आण प्रतिज्ञा हात ठेवून त्यावरती श्रीमंत नानासाहेब यांचाच वंश चालवावयाचा त्या वंशाशिवाय कारभार चालवावयाचा नाही दादासाहेबांचे वंशास नमस्कार करावयाचा नाही मी सायंकाळचे 2 घटिका दिवसास घोड्यावर पानिपतात आलो त्या देशाचा मार्ग अगदी ठाऊक नाही तेथे परमेश्वरे वाट दाखवावयापुरते रामाजीपंत उभे होते सांगू लागले घोडे वस्त्रे टाकून द्यावी त्यावरून सर्व टाकून शुद्ध लंगोटी लावून बसलो रात्र जाहल्यावर चाललो एका कोसात 3-4 वेळ शरीरास हात लावून टोपीवाल्यांनी झाडा घेतला दर खेपेस
समागमेचे 10-20 तोडून टाकी, त्यात मी राहिलो. हे सत्ता ईश्वराची. सर्वांस मारिले असता मी जवळ असता न मारिले. छत्रपतींची सत्ता पेशव्यांहाती गेली, परंतु पेशवे नंतर नावापुरतेच उरून फडणवीस नाना सत्ताधारी झाले. परंतु पुढे नानाही तनाना होऊन मराठे सरदार सुभेदार सत्तेचे मक्तेदार बनले. येथे आता दाखवण्यात येत आहे तो श्रीमंत नाना व ब्राह्मण वर्ग यांवरील एक सुरस संगीत खेळ. नाना बोले, ब्राह्मण वर्ग हाले. रिच्युअल महाराजा, हे रिच्युअल. हो. काय हो, आपण कोण? आम्ही कुलकर्णी. समजली तुमची करणी. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा. त्यांची संगत नको रे बाप्पा. बोला पुंडलिक वरदा. कुलकर्णी आहो कुलकर्णी, कुलकर्णी आहो कुलकर्णी. अशी हो कशी तुम्हा लागे झुरणी, सांग लागे झुरणी. अशी हो कशी तुम्हा लागे झुरणी, सांग लागे झुरणी. कुलकर्णी आहो कुलकर्णी. काय घडले कोण नडले, वानवळ्या गुपळीचे आव कुडले. नाक तुटले मजूर अटले, साल बैल कडब्याचे सुख उठले. पायपोशी सोय खाशी नाही झाली, पाय तुमचे काहो पोळले, सांगा काहो पोळले. कुलकर्णी आहो कुलकर्णी, कुलकर्णी आहो कुलकर्णी. अशी हो कशी तुम्हा लागे झुरणी, सांग लागे झुरणी. कुलकर्णी आहो कुलकर्णी. बेगार आणि पडेवार मोफत तक्रांद नाही भेटले. पट्टीची सुरी का महामारी, काय झाले तुमचे राजे कोणी लुटले, सांगा कोणी लुटले. कुलकर्णी आहो कुलकर्णी, कुलकर्णी आहो कुलकर्णी. अशी हो कशी तुम्हा लागे झुरणी, सांग लागे झुरणी. कुलकर्णी आहो कुलकर्णी. कुलकर्णी आहो कुलकर्णी. कुलकर्णी आहो कुलकर्णी. आणि आता हा कुलकर्ण्याचे राज्यातील हक्काचा गुलाम, गाव कामगार महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. करायची हाय तुमची कसली येड बिगार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. भुकेला कोंडा उशाला धोंडा असली येड बिगार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. उट्टालात बसता बुक्की, उट्टालात बसता बुक्की, इतका पुरे पगार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार.
वेद कळताच मल्हारजी होळकर व पुरंदरे यांनी पुष्कळ समजूत घालून काशी जाणे रहित करविले. आमचेवर पेशव्यांची नेहमीच बहुत कृपा. बऱ्हाणपुरास भेटीस पाचारिले. ममतेने विचारपूस केली. आमच्या मुखे सर्व वृत्तांत ऐकून घेतला. श्रीमंतांची आज्ञा घेऊन टोक्यास गेलो. मागून पेशवे तेथे पोचले. पुन्हा गाठ पडली. एक दिवस प्रदोष पडला. श्रीमंत थोरले रावबाजी यांचे श्राद्ध म्हणून भोजनास बोलाविले. मी विनंती सांगून पाठविली, प्रदोष आहे. तथापि यावे उत्तर आले. यावरून गेलो. श्राद्धाचे ब्राह्मण यांची भोजने झाल्यावर खासा भोजनास बसले. एकीकडे श्रीमंत माधवराव व एकीकडे मला बसविले व दुसरे स्त्रीकडून वाढविले. तिला शिक्षा वाढावयाची दाखविली. त्यात मातुश्रींकडून लेकरास वाढविले. नंतर श्रीमंतांस विनंती केली की काही दिवस गंगातीरी राहून मन स्वस्थ करावे असे आहे. आज्ञा झाली काही दिवस राहावे. श्रीमंत कूच करून पुण्यास गेले. शरीर क्षीणच होते. शेवटील समय लवकर यावे म्हणून पत्रे आली. त्यांचे अन्नाचे शरीर समी जवळ असावे याकरिता पुण्यास येऊ लागलो. तो पारनेरा अलीकडे वर्तमान आले. कैलासवास केला. ऐकून श्रम जाहले. उपरांत घरीच काही दिवस स्वस्थ बसलो. पुढे श्रीमंत माधवराव साहेबांनी आज्ञा केल्यावरून कारभारात मन घालू लागलो.
धाकटे पेशवे श्रीमंत सवाई माधवराव साहेब नानांचे मुठीत पाहून राघोबा उर्फ दादासाहेब बिथरले व इंग्रजांस मिळाले. कनौजचा ब्राह्मण घाशीराम सावळदास पुण्यनगरीस आला. राघोबा दादा फितूर जाहले म्हणून नानास गुप्त खबरी खात्याची गरज भासतच होती. या वेठ बिगार प्रथेनुसार विनामजुरी कष्ट करण्याचा जुलूम काही कनिष्ठ जातींवर होईल. वेठ बिगार मजुरास पळून जाण्याचे स्वातंत्र्य या प्रथेत असे, म्हणजे पळून जाऊन दुसरे ठिकाणी वेठ बिगार करण्याचे स्वातंत्र्य.
जागे सारी रतिया नाही समरत पिया जागे सारी रतिया नाही समरत पिया जागे सारी जागी सारी रतिया 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 जागी सारी हे जागे सारी रतिया नाई समझत पिया जागे सारी रतिया जागे सारी रतिया
पाटील बाबा शूर व चतुर तसे महत्वाकांक्षी. हळूहळू आपली सत्ता वाढवून पेशव्यांपासून स्वतंत्र व्हावे एवढीच त्यांची इच्छा नाही. पुढे मागे सर्व पेशवाईचा कारभार आपणाकडे यावा असे त्यांचे मनात दिसते. शिंदे प्रबल झाल्यास ते आपणास कारभारातून काढतील इतकेच नव्हे, तर पूर्वी ज्याप्रमाणे पेशव्यांनी सातारचे राजास हिनबल करून आपले वर्चस्व स्थापिले, त्याप्रमाणे पेशव्यास स्वस्थ घरी बसवून मराठी राज्याचा सर्व अधिकार आपल्या हाती घ्यावयाचा शिंदे यांचा स्पष्ट मनसुबा दिसतो. अशा समयी बापू आपण आपले संघटन राखले पाहिजे. आपणात फुटतो मराठी सरदारांचा फायदा. मराठी राष्ट्राची सत्ता पेशव्यां हातीच राहिली पाहिजे. We would require, sir, a written request from Sakurai and Bapu before we interfere in Maratha affairs. The Bombay Council has no powers to act independently. साहेब म्हणतात की त्यांना सखाराम बापूंच्या सही शिक्क्याचं पत्र हवंय की त्यांच्याच विनंतीवरून कंपनी सरकारनं मराठी दौलतीच्या कारभारात शिरकाव करावा. त्याशिवाय मुंबई सरकार काहीही करू शकणार नाही. But Sakharam Bapu is not ready to give a sign letter. I see. Well, first, try and bring him around to our side. मोरोबा पंत, मॉस्किन साहेब म्हणतात की हे झालंच पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही. कंपनी सरकारच्या आपण का रोखला? यापूर्वी असे कधी घडल्याचे साहेबास आठवते काय? तर मग आजच असे कसे घडले हे साहेबांनीच आम्हास सांगण्याचे करावे. शोधा आता.
फिरंग्यानं विचार काय केला फिरंग्यानं विचार काय केला तोडलाही नाना फाटलीचा आला शेरा सव्वा शेर भेटला आपला बंधक पाहिजे बसविला युद्धाचा बडगा दाबीला ती येतोय मनाचा ताळ्याला आधीचा भेट योजला अवचित फिरंगा पोले खात उतरला अवचित फिरंगा पोले खात उतरला कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली रंग महाली रंग महाली रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली गोरा रंग तुझा पाहुनिया आलो आम्ही धावनिया गोरा रंग तुझा पाहुनिया आलो आम्ही धावनिया डोलासा तुझा हा माझा शरीराला झुक बघुनिया डोलासा तुझा हा माझा शरीराला झुक बघुनिया दोन्ही नयन विखारी कहरी रोखित निघाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली रंग महाली रंग महाली रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली कधी उतरेल खाली माशुक उभी रंग महाली नानानं हुकुम सोडला नानानं हुकुम सोडला पेटवा तळे गावाला गनिमानं जोर जरी केला मोर येत घोरा राहिला म्हणे नाना आपल्या फौजला मेल्या आईचं दूध नाही प्याला दिलानु जागा धर्माला लावा तुड चिंपराला वर पाही येऊन वनवाकी भेटला भेटला पेटला नाना पजावी इंग्रजाला नाना पजावी इंग्रजाला अजून वर सरकत ही सरकला लागू आग पुणे शहराला धनधान्य घरादाराला राखून गावल तुम्हाला नाही करणार आम्ही हो याला इंग्रज पुढे चालला पोचला सपाट मुलखाला चिंतन पुरा घेतला नाही रसद मिळाले फौजला दुसऱ्याची मौत इथं मला माताजी गोरा चालला माताजी तोच प्रगटला गोऱ्याला येडा घातला काही बफर केलं बघा त्याला वडगाव मुक्कामी आला शरण तह केला जी वडगाव मुक्कामी आला शरण तह केला जी वडगाव मुक्कामी आला शरण तह केला जी
1779 जानेवारीची 3 तारीख रात्र. उद्याच्या तारखेला वडगावचा तह होणार. सरदार महादजी शिंदे यांचे प्रस्त आणखीनच वाढणार. ते आता अटळच आहे. तिकडे दादासाहेब उर्फ राघोबा दादा यांना पेशव्यांच्या हाती परत दिले जाणार. सेंट लुबिन. नानांनी पुण्यात राखून ठेवलेला फ्रेंच हुकमी एक्का, एक बोगस माणूस, पण इंग्रजांना नानांचा डोकेबादशा. नानांनी आता याला पुण्याबाहेर घालवला. मक्खी मामला बिंदास्त हो गया. तो अब ये निकम्मे फ्रेंच आदमी को फुक्कट में क्यों रखे. राघोबा दादांनी लिहून दिले. सवाई माधवराव पेशवा म्हणून मान्य. पेशवे पदावरचा अधिकार सोडला. केल्या कारवाया आणि उलाढाऱ्यांचा गुन्हा कबूल. प्रायश्चित्त म्हणून झाशीला जाऊन राहण्याची तयारी. संपूर्ण शरणागती. मात्र आमचे पुत्र रावबाजी दिसतो. हे वयाचे झाल्यावर त्यांना पेशव्यांचा कारभार पाण्याच्या जागी तेवढे चिकटून घेतले जावे ही विद्या. शिमगा सरला पण कवित्व मागे उरलेच. राघोबा दादांनी पुण्यातून अधिकार सूत्रे घ्यावी असे गुप्तपत्र. पत्र कुणाचे तर सखाराम बापूंचे. अटकेवर झेंडा फडकावणाऱ्या राघोबापाई सखाराम बापूंना अटक. बापू प्रतापगडच्या कोठडीत. 40 शेर काय, दूध, लोणी, तूप, 2 महाराज, बेड्या बापूंच्या पाया. तो ये है गद्दारी का नतीजा. गादीशी म्हणजेच पेशव्यांशी म्हणजेच नानांशी द्रोह. दोन एप्रिल 1781 सखाराम बापूंचा रायगडावर आजच कोठडीत अंत झाला.
धाकटे पेशवे सरकारांच्या खुद्द आई गंगाबाई साहेब. पण प्रयत्न करकरून सुद्धा पोटचे पोराशी जवळीक कशी ती नाही, म्हणून काकाय मरणाशी सोयरीक जमविली. गंगाबाई मातुश्री साहेबांचे अवचित अवसान. महादाजी शिंदे तर उत्तरेतच होते. घाशीरामास पुण्यनगरीचे रान मोकळे गवसले. तो उठला, मातला. यानंतर दाखवले आहे नाना घाशी नाते. घाशी म्हणजे नानांचे जणू काय प्रतिबिंबच, म्हणून नानांचे अतीव मर्जीत. परंतु घाशीराम याचा कारभार ब्राह्मण वर्गास भार. ते घाशी आज्ञा मुकाट मानीत, परंतु घाशीरामास मनोमन न जुमानीत. घाशी म्हणे असे तर ब्राह्मण वर्ग करीत असे असे. रंगमहाली अहो रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली सख्या तुम्ही रात्र कुठे करमिली अहो सख्या तुम्ही रात्र कुठे करमिली सख्या तुम्ही रात्र कुठे करमिली कोणाची सवत कशी गळा पडली कोणाची सवत कशी गळा पडली तुका म्हणे तुझं देव माझी दया तुका म्हणे तुझं देव माझी दया रंगमहाली रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली रंगमहाली शेत सुकली प्रीतीची बोला ना
नाही पैसा पाड प्रीतीची या बोला नाही पैसा पाड प्रीतीची या बोल नाही पैसा पाड प्रीतीची या बोला नाही पैसा पाड ढोलकेचे गोड ढोलकेचे गोड करुणी गेली प्रीतीची या बोल सख्या तुम्ही रात्र कुठे करणी सख्या तुम्ही रात कुठे करवी कोणाची सवत कशी करा पडली कोणती सवत कशी का पडली तुका म्हण तुझ येव माझी दया तुझ्याकडे तुझं देव माझी दया. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम यानंतर पुणे शहरात परवान्याबिगर रंडीबाजी प्रेते जाळणे भोकर कापणे पोट पाडणे घरच्या बाईने धंदा करणे धंदेवालीची दलाली करणे बामणाने हनीती करणे चोरी करणे नवरा जिवंत असता दुसरा घरोबा करणे काडी नोट घेतलेल्या बायलीबरोबर पुन्हा नांदणे खोटी राणी चालवणे जात लपवणे जीव देणे हे सर्व गुन्हे आहेत. त्याचप्रमाणे होळीस बोंब मारताना अश्लील भाषा उच्चारणे आपली बायको किंवा आपला नवरा सोडून इतर कुणाचे अंगावर रंग उडवणे खालच्या जातीच्या माणसात ते जेवण देणे हा गुन्हा आहे. कुणा करील त्याला कडी सजा दिली जाईल त्याची गय केली जाणार नाही.
नामदेव तुकाराम मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आला संतांचा मेळा बोला श्री गजानन बोला आला संतांचा मेळा बोला श्री गजानन बोला आला जनीचा नाम या हातो जन्मजात शिंपी वस्त्रे श्रद्धेची बेतोनी नागठाकी तो धर्माची शिंपी सांगे धर्मसार धर्म मार्तंडांना राग यांना नाण्याचा विकार त्याची तीत उत्तरेत आला जनीचा नामया आला जनीचा नामया आला जनीचा नामया माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार हा तो महाराचा महार महाराचा महार नेमे राबत घाणीत चोखा सांगतो वेदांत याच्या रक्तात वाचारी याच्या वाणी तो विठाई अन्ना वारी करी कामे याला गाडला भिंतीने वारी राहिला दृष्टांत महाराचा झाला संत हा तो महाराचा महार महाराचा महार महाराचा महार स्मरा तुझ्या वाणी होती अभंगांच्या गोणी कुठे भोगांचे भंडार त्याची ज्ञानाचे कोठार झाला दुष्काळी लव्हाळा झेली झाला हलगळा असं संतांचा हसंतो याला झाडा वैकुंठात स्मरा स्मरा तुझ्या वाणी 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 विठ्ठल 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 सत्तेवर्यांना मत्तेवर्यांना विद्वत्तेच्या मक्तेदारांना रामराम असं म्हणत ज्या संतांनी या मंडळींच्या पुढाला हिस्ट्री उर्फ इतिहासाच्या त्या काळात भक्तिपंथाचे श्रुंग रामरामपूर्वक लावले त्यांना 100 रामराम 1000 रामराम लाख रामराम सख्या चला भागामध्ये रंग खेळू जरा सख्या चला भागामध्ये रंग खेळू जरा इकडे श्रीमंत नाना निजामास पाणी पाजून वाजत गाजत पुण्यास परतले तर महादाजी शिंदे यांनी दिल्ली दरबारकडून पेशव्यांकरिता किताबत आणली मुल्क ए वकालत. आता नाना व महादाजी यांचे रोजचे टकराव्यात पेशवे सवाई माधवराव गुदमरू लागले. श्रीमंतांना आम्ही सांगितले पाहिजे असे नाही. पुणे शहराची आजची हालत फार खराब आहे. कोतवाल घाशीराम याने गोरगरिबास जगणे मुश्किल केले आहे. नानांचे कटकारस्थांना सीमा राहिली नाही. हेरांचा आणि चुगलखोरांचा जिकडे तिकडे सुळसुळाट होऊन गेला आहे. पाहावे तिकडे संशयाचा बुजबुजाट चोर सुटून साव रगडले जात आहेत. लाचलेल्या विकार कारणांची दात कशी ती लागत नाही. लोक आमच्याकडे येतात परंतु आम्ही उत्तरेतून आलो निराळे कामं करतो. फिरंग्यांचा या देशातून बिमोड हे एकच आमचे लक्ष, त्यात आमचे मन. आपला काय सल्ला आहे? नानास निवृत्त करा. बाजीरावास आपले कारभारी बनवण्याची शर्त वडगावचे तहातच आहे. तसा आमचाही कल आहे.
आम्ही बाजीरावाशी गुप्त पत्रव्यवहार देखील केला. त्यांचे भेटीची इच्छा आम्ही फार बाळगून आहोत. राम 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 राम. ओळखलं मी तो त्यावेळचा शिंचा? हो हो ओळखले. त्यावेळचा तेव्हा आपण भेटलो होतो. मला वाटते सुमारे तासापूर्वी जत्रेत घाशीराम कोतवाल नाटकाला. तिथे तुम्ही नाटक पाहायला आला होता आणि मग बाकावरून खाली पडला. असली नाटके कोण बघतो मशनात? मी आपला नुसताच बसलो असे. जुनी सवय आहे आपले अधून मधून बसण्याची. मला सुद्धा मधून मधून हसण्याची. बरे झाले भेट झाली. त्याने का बरे खुशमस्करी केली? अंतर हा कोपी हेतू. एकूण वातावरण बरे नाही तेव्हा सावध असावे. त्यानंतर काय काय खबर? खबर कशाची खबर? कसली खबर? हो खबर तुमची बाकावरून पडल्यानंतरची. मी लोगोलोग उठलो. तसा पडलो नव्हतोच. आपला जरासा तोल सुटला. हा तुम्ही उठला. पुढे काही उत्कर्ष, लंका, काही प्राप्ती वाढू लागली याच्या चौकशीची व्याप्ती. पण मीही पेशवाईतला भिक्षुक आहे म्हणावे. प्राप्ती ना? हो फारच. कसली? प्रचंड. तू सांगतो कुठे ठेवावी कळत नाही. जागा लपवण्यास सापडत नाही. उघडकीस आली पंचायत. पडलो भिक्षुक. गळ्याशी भिडेल एवढीशी देखील चूक. असं म्हणजे नक्की कसं? द्रव्य? ती पंचगव्य. हात तुझी मेल्या माहिती दुसऱ्याने लपवलेल्या द्रव्याची. रोज आपला नवे नवे ऐकतो आहे. साठा वाढतोच आहे. अमक्याने एवढे हडपले, तमक्याने तेवढे झडपले. याचे नरड्यात इतके गेले, त्याचे खिशात तितके वाढले. दुसऱ्याचे घरी धर्मकर्मात जावे, तो हे नवे कर्म ओढवते. उरलेल्या घरांबद्दल चोख माहिती मिळते. अगदी नको एवढी. ऐकून सुद्धा तू सांगतो पोट भरते. जराशी तडस देखील लागते. पैशाकडे पैसा धावतो. पण धावताना मी म्हणतो अंमळ अडखळून पडला आमचे पडशी. फार नव्हे उगीच आपला एवढीचा. एखादा लाख, निदान निदान अर्धा लाख तर काय जग बुडेल मी म्हणतो. पण नाही. पैशाकडे पैसा, पैशाकडे पैसा आपला सरळ धावतो आहे आमचे डोसकीवरून. आम्ही सुके पैशाच्या दुथडी नर्मदेतले गोटे झाडबुके. अरे अरे म्हणजे एवढी गंगा वाहते. पण तुम्ही आपले कोरडेच. मिळालेली माहिती इकडून कुठं 500, 1000. हा तसे करतो अधून मधून. घाशीरामच्या खात्यात आमचेही इंग्लिशचे खाते आहे. घाशीराम होता कोण, झाला कोण? घाशाचा महाबलाढ्य घाशीराम कोतवाल. काय शान, काय सत्ता, काय सत्तेची किमया. भले भले मूग गिळता. हाडाचे फर्जन कालच्या प्याद्यापुढे नांगी नमवता. गर्जनेने आभा हादरवणारे. करू दे करू दे. आहे नानांची कृपा. फडणीसांचं संरक्षण, कोतवालीची कवच कुंडले. म्हणून घाशीचे नशीब फळफळले. सत्ता कुणाची? मेल्या नानाची. हा घाशीराम सत्तेवरचा नव्हे, सत्तेखालचा. ते वरच्यांच्या जोड्याची धूळ उडते. ती देखील कितीकांच्या आयुष्याचे सोने करते. पण जोडा असा सरला तर काय होते? जोड्या खालचे कोण उरते? जोड्यावरचे, जोड्यामधले, जोड्या खालचे. राडा एकच आहे. तसेच सत्ते खालच्यांचे. राडा म्हणजे तेच. तू सुमगले सगळेच. घाशीरामची सद्दी आणि नानांची बुद्धी मुत्सद्दी. दोन्हींना आरंभ तसा मेल्या अंगचाच. एकच अंत. तर म्हटलेच आहे महापुरे झाडे जाती तेथ लवाळे वाचती. हा भटजी बुवा, हा तुझ्या वाणी चोख्या महाराचा दोस्त. हा तुझ्या तोंडी केला स्वीटार. मेल्या पुन्हा स्नान करणे आले ना. पण जाऊ दे करीन नंतरच. तशी बरीच स्नाने करायची बाकी आहेत. चल मी जातो.
दोन घरी लघुरुद्र घालून तिसरीकडे लगीन लावायचं आहे. पुन्हा तिथून वेळेवर बारभाईच्या 12व्यास पोचावायचं आहे. हातावर पोट आहे बाबा. मी काय रिकामा आहे. गेले सत्ते खालच्यांच्या सद्दीसारखे हा म्हणता अदृश्य झाले. घुसमटून मारले काशीरामाने ब्राह्मण घुसमटून मारले 22 ब्राह्मण काशीरामाने घुसमटून मारले 22 ब्राह्मण काशीरामाने 22 ब्राह्मण घुसमटून मारले 22 ब्राह्मण काशीरामाने घुसमटून मारले 22 ब्राह्मण काशीरामाने घुसमटून मारले ब्राह्मण 22 ब्राह्मण मारले 22 ब्राह्मण काशीरामाने. आरोपीवरची रीतसर चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई त्यावर केली जाईल असे आश्वासन पेशव्यांचे सरन्यायाधीश म्हणून आम्ही करीत आहोत. ब्राह्मण मारले काशीरामाने. कायदा कोणत्याही गुन्ह्याची दखल घेण्याला मुक्त्यार आहे. तो समाजाच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठीच आहे. कायद्याचे पावित्र्य कृपा करून राखा. कायदा हाती घेणे घोर पातक आहे. न्याय देण्याचा अधिकार न्यायसंस्थेचा आहे आणि भक्कम पायावरील न्यायसंस्था हाच कोणत्याही समाजव्यवस्थेचा पाया आहे. शांतता राखा. कृपा करून ऐकून घ्या. शांतता राखा. कायद्याचे पवित्र राखा. न्यायाचे पवित्र राखा. काशीरामाने 22 ब्राह्मण काशीराम कोतवाल हे चोरणाऱ्या ब्राह्मणाला शिक्षा दिली. पण कोठडीत धरणारा तो थोडा चाला होता. लहान कोठडी. शिपायांनी पुष्कळ ब्राह्मण भरल्याने ब्राह्मण मेले, अर्धमेले झाले. पण आता हत्तीचा पाय घाशीरामाला. ओय ओ मिस्टर, पाय काय देत आहे? वंश जला. कुणाचा? तर घाशीरामाचा. वंशाचा काय तर हा नियतीचा न्याय. हा कायदा कुठला? तर इंडियन पिनल कोड सन 1891. ब्रिटिशांनी वेड बिगारीची चाल नष्ट केली. का केली? मोकळे झालेले शेतमजूर त्यांना त्यांच्या फॅक्टऱ्या करता हवे होते महाराजा. नीच घाशा, किती वाईट वाटून घेशील रे. आता शांत हो बरे. काही झाले तरी रीत सुटता कामा नये. प्रथम मुजरा करावा. कर बरे मुजरा. शाबास, तुझी स्वामिनिष्ठा कळते आम्हास. अरे तुझ्यावरील प्रसंग समजतो आम्हास. प्रसंग फार कठीण आहे म्हणून आम्ही तुझे सांत्वन करण्यासाठी आलो आहोत. घाशा, आता तुला स्वतः समजावले पाहिजे. मन घट्ट करून येणाऱ्या प्रसंगास सामोरे झाले पाहिजे. जे झाले त्याच्या योग्यायोग्यतेचा विचार आता व्यर्थच आहे. झाले गेले जाऊन विसरून गंगेत गेले मिसळून. कृतम न शोच्यम हेच योग्य. वेदच म्हणाले आहेत आणि वेद हे साक्षात देववाणी होत. आपण सारे परमात्म्याची बारीक सारीक रूपे आहोत. परंतु याचा विसर आपणास पडत असतो. परमात्म्याला विसरून तात्कालिक ऐहिक आकांक्षा आणि वासनांमागे आपण लागतो. दुःखाचे आणि क्लेशांचे आगर अशा या जगण्यात या प्रकारचे पाठलाग आकर्षक भासतात.
परंतु ही सर्व माया आहे. मायेत बुडून आपण कृती करतो. माया हे जसे घवघवीत सत्य नव्हे, तसा तो संपूर्ण भासही म्हणता येत नाही. ईश्वर स्वतंत्रपणे दिसत नाही, परंतु दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात विविध रूपांनी तो भासतोच. त्याच्या अनेक रूपातील माया हे एक रूप आहे. ते ओळखले पाहिजे. हा देह आहे माती, नाही शाश्वती. जो आला तो जाणार शेवटी. उडणार राख चार चिमटी. तीही मायाच, जळणार ही काया. मरण सुद्धा माया आहे. जगणे म्हणजे मिथ्या नाटक. आपण आपले कर्मचे बस. तू तुझे कर्म यथाशक्ती केलेस, पण परमात्म्याला विसरलास. काशी याला तिथे क्षमा नाही. असो, तर आता तुझी नियती तुला पत्करलीच पाहिजे. म्हणून शांत हो. परमात्म्यास आता तरी मनोभावे शरण जा. दिवस 31 ऑगस्ट इसवी सन 1791. आज पुण्यनगरीत कोतवाल घाशीराम सावळदास यास ब्राह्मणांचे खवळले जमावाने दगडगोट्यांनी ठेच ठेचवून ठार केले. श्रीमंतांचे चरणी निष्ठा वाहिली. इतकी वर्षे तनमनधने श्रीमंतांची चाकरी यथाशक्ती केली. इतोपरी केवळ 4 नजराणे देऊन व नटकी नम्रता दाखवून पाटील बाबा श्रीमंतांची मर्जी संपादून सर्व अधिकार बळकावणार असले, तर आम्ही संन्यास घेऊन वाराणसीकडे जाणे श्रेयस्कर. तशी आज्ञा व्हावी. नाना, आमचे पूर्व हातून चुका झाल्या असतील. तुम्ही वडील, तुम्ही आम्हास क्षमा नाही करणार तर कोण? झाले गेले पोटात घाल. आम्ही तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहोत. आमच्या या अल्पवयात तुम्ही आम्हास अंतर देऊन न जावे ही इच्छा. इतोपरी तुमची मर्जी. या उष्म्याचा तोनात त्रास होतो आहे.
गोऱ्या इंग्रजाची नवी नवलाई. सर्वे पद्धत उर्फ जमिनीचे रीतसर मापन करून तिची मालकी ठरवण्याची, मालकाकडून गावाकडून नव्हे ठरीव पद्धतीप्रमाणे ठराविक कर वसूल करण्याची पद्धती. अदमास्तंचे संपले, सर्व हिशेबाने व रीतसर. खेड्यातील चित्र बदलू लागले. जुनी चौकट बाद होऊन नवी पद्धत आली. यंत्रयुगाचे पाऊल वाजले. सवाई माधवराव साहेब गेले. मनोविकाराने ते आजारी होते. घेरीही करीत असे. त्यामुळे हा अपघात की आत्मघात हे निश्चित नाही. अपघातवादी म्हणतात तोल जाऊन पडले. आत्मघातवाद्यांचे म्हणणे असे, निराशेच्या झटक्यात उडी घेतली. मात्र ते गेले याविषयी सर्वात संपूर्ण एकमत आहे. हेही नसे थोडके. अखेर इतिहास भानगडीचाच. महादाजी शिंदे आधीच गेले. सखाराम बापू गेलेच. अद्याप नाना तेवढे बाकी आहे. अजून गडी रिंगणात आहे महाराजा. वय झाले तरी रग शिल्लकच आहे. आणि हा 1795 इसवी सनाचा ऑक्टोबर महिना आहे. नानांची अडचण आता वेगळीच आहे. जुने भिडू जाऊन त्या जागी पेशवे, शिंदे, घाडगे कुळातील नवी पोट्टी आली. यांचा अंदाज लागणे कठीणच. शिवाय नानांना न मानण्याकडे कर. दुसऱ्या बाजूला होळकर भोसले घराण्यातले डब घायला आलेले आणि विकाऊ सरदार. पेशव्यांच्या गादीवर चिमाजीची प्रतिष्ठापना. नानांचा तळ कोकणात. तिथून ते खेळतच आहे. अखेर त्यांचा डाव फत्ते होऊन बाजीराव पुन्हा पेशव्यांच्या गादीवर आणि नाना पेशव्यांचे कारभारी.
नाना, द्रव्याची आत्यंतिक निकड आहे. त्याची तरतूद काही करून व्हावयास हवी. मजकडून झाले ते केले. अधिक जमणार नाही. निवृत्त होऊन वाराणसीत जावे अशी अनुज्ञा द्यावी. अनुज्ञा लेखी असावी. इतिहासात बंडखोर म्हणून नानाची नोंद होता कामा नये ही इच्छा आहे. आतापर्यंत मराठी मुलखात न जमलेला इंग्रजांचा मनसुबा फत्ते झाला. प्रथमच कोल्हापुरात फॅक्टऱ्या काढायला मुभा मिळाली. शिवाय शस्त्रास्त्रांची विक्री पेशव्यांच्या राज्यात होऊ लागली. त्यामुळे दौलतराव, आपण आता उत्तरेकडे कूच करावे. त्यापूर्वी द्रव्याची तरतूद होणे आवश्यक आहे. उठभैस द्रव्य आणावे कुठून? आमच्या आदेशानुसार गोष्टी होणार नसतील तर यात्रेस जाण्याची तयारी करावी लागेल. राज्याची व्यवस्था आपण बघावी. तशी अनुज्ञा व्हावी. अनुज्ञा नाही. नाना फडणवीसांना पुण्यात अटक.